सगळ्यात क्यूट असा मोमेंट सध्या घडतो आहे की मी जेव्हा घरी जाते तेव्हा माझी मुलगी जी 4 वर्षाची आहे ती आणि आई दोघी मिळून खेळत असतात. ती आजीला तिच्या सांगत असते की आजी आजी मी देवबाप्पाला सांगितलं तो तुला पटकन बरं करणार आहे. आणि मग आजी पण म्हणते हो मनी तुला मोठं झालेलं मला बघायचं आहे किंवा काय. इनफॅक्ट ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना मला आईने सांगितलेलं एक वाक्य आठवतं आहे की ताई स्ट्रगलिंगच्या काळामध्ये मी माझ्या मुलांना मोठं करण्यात खूप स्ट्रगल आलं आहे मध्ये किंवा काय त्या सगळ्या दरम्यान आम्हाला खूप चांगली माणसं आम्हाला जोडली गेली किंवा सगळ्या चांगल्या माणसांमध्ये आम्ही होतो. पण आई म्हणाली तेव्हा नाही खचलो तर आत्ता माझ्या मुलांचे कुठे चांगले दिवस सुरू झाले तर एक आई म्हणून मला ते पण माझ्या मुलांचं यश मला एन्जॉय करायचं आहे आणि त्याच्यासाठी मी सगळ्यातून बरी होणार. मला असं वाटतं की एका आईची ती ताकद आहे त्याच्यामुळे ती नक्की बरी होईल. मलाही असंच वाटतं की लवकर बरी होईल. पण ताई जेव्हा हे कळालं तो फेज खरं तर खूप वेगळा होता. कशा पद्धतीने हे कळालं आहे खरं तर? खरं सांगायचं तर आई अगदी कॅज्युअली गेली होती हॉस्पिटलमध्ये माझ्या मामाचं फॉलोअप होतं म्हणून. आणि बरेच दिवस झाले तिला असं सारखं असं ॲसिडिटी आहे का असं वाटत होतं पण ती ॲसिडिटी नव्हती. आणि तिने सहज चेक केलं आणि सहज चेक केल्यावर कळलं की हा थोडा मोठा आजार आहे. मी सध्या त्याचं नाव घेऊ इच्छित नाही आहे कारण सध्या डोक्यात सतत त्याचेच विचार आहेत आणि ते नाव म्हटल्यानंतर ना कुठेतरी एक निगेटिव्हिटी असते आजूबाजूला तर ती मला आईपर्यंत कुठल्याच पद्धतीने पोहोचवायची नाही आहे. पण तिला हे कळल्यानंतर तिची पहिली रिॲक्शन एवढंच ना होणार मी बरी ह्याच्यातून. दॅट वॉज अ व्हेरी फर्स्ट रिॲक्शन. इनफॅक्ट मी थोडी हल्ले होते कारण माझं असं झालं की म्हणजे माझे बाबा वारले त्यावेळेला मी 13-14 वर्षांची होते. त्याच्यानंतर आईने इतक्या कष्टाने वाढवलं आणि माझं असं झालं की आत्ता जरा बरे दिवस येत आहेत तर मला माझ्या आईला अशा पद्धतीने नाही हे करायचं आहे. तर तो क्षण थोडा अवघड होता. पण अगेन आपण म्हणतो ना की आपली माणसंही आपली स्ट्रेंथ असतात. तर जिला आजार झाला आहे तीच स्वतः म्हणते हे पण पार होईल इतकं काय काय केलं आहे आपण तर. आणि हे तिच्या तोंडून ऐकणं म्हणजे नेक्स्ट लेवल होतं. आणि आईला जे माझ्या पर्सनली ओळखतात त्याला माहिती आहे की आई म्हणजे रॉक फोम आहे, रॉक सॉलिड बाई आहे ती. कितीही काही झालं तरी चेहऱ्यावरचं हसू मावळलेलं नसतं तिच्या. आत्ता पण खूप मोठ्या दर आठवड्याला जे औषधोपचार सुरू आहे ते खूप पेनफुल आहेत खरं तर. पण तरीही डॉक्टर म्हणाले की इतकी पॉझिटिव्ह व्यक्ती आम्ही बघितली नव्हती आत्तापर्यंत. ती डॉक्टरनाच सांगते होणार हो मी बरी. सो ती बरी तर 100% होणार आहे. आणि मला खात्री आहे ती जेव्हा पूर्ण ह्यातून बाहेर पडेल तेव्हा आपण पुन्हा एकदा तिच्याबरोबर एक इंटरव्ह्यू करूया की जेणेकरून तिच्यातली पॉझिटिव्हिटी आपण बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. हो, हे म्हणजे मला ऐकूनच खूप छान वाटतं की आई इतकी पॉझिटिव्ह आहे. पण मला हे पण ऐकायचं आहे की आई वल्लरीला घेऊन किती पॉझिटिव्ह आहे. परवाच आईने मला फोन केला. आई मला म्हणाली ताई काय ग शी किती घाणेरडी दुष्ट वागतेस तू. आणि मुळात माझ्या आईला माहिती आहे की मी सुरभी म्हणून प्रचंड पॉझिटिव्ह व्यक्ती आहे. त्याच्यामुळे कुणाचं तरी वाईट करणं वाईट घडताना बघून त्याची मज्जा घेणं हा माझा स्वभावतच नाही आहे. सो हे करताना आईची जी पावती होती ती इतकी बोलकी होती. आई म्हणाली शी 2 मुस्काटात माराव्याशा वाटत होत्या तुझ्या. पण ते मला इतकं छान वाटलं आणि नंतर स्वतःच म्हणाली म्हणजे ताई तू चांगलं काम करतेस. हां म्हणजे मला आई असून मला असं वाटलं म्हणजे. म्हटलं हो मग थँक्यू. त्यामुळे आई म्हणते वल्लरी बरं ती मला पण सांगते कधी एकदा ती वल्लरी बाहेर येते ना सगळ्यांच्या समोर असं झालं आहे मला. म्हटलं आई थांब ना मग माझे दिवस नाही लागणार शूटिंगला. म्हणजे नाही 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 मग चालू द्यायचं काय चालायचं. ते इतकी बिझी असते. मला सांग लेकीला कधी वेळ देतेस? लेकीला आता मी असं ठरवलं आहे की मी जे महिन्याभरात आधी सुट्ट्या देते. सो मी साधारणतः शनिवार रविवारमध्ये एक सुट्टी देते आहे जे की तिच्यासाठी असते. आणि सगळ्यात ह्याच्यात कौतुक माझ्या नवऱ्याचं आहे की त्यांनी वर्क फ्रॉम होम घेतलं आहे त्याच्यामुळे गोष्टी खूप सोप्या झाल्यात. आणि आई म्हणून मला खूप वेळेला मी हरती असं वाटतं. तेव्हा मी म्हणजे व्हिडिओ कॉलवरून तर रोज असतं. पण अगदी छोटी असताना सान्वीला मी सांगितलं होतं की मनी बाबाला घरून काम करणं शक्य आहे लॅपटॉपवर, मला शक्य नाही आहे. त्यामुळे मला जाऊनच काम करायला लागतं. आणि मग तुझे खाऊ कपडे खेळणी हे घेण्यासाठी आपल्याला आईनी काम करायलाच पाहिजे असं तिला तिच्या भाषेत समजून सांगितलं. तर परवा ती मला म्हणून आई नको ना जाऊ. म्हटलं राणू मला जावं लागणार. हो हो बरोबर माझ्यासाठी खाऊ कपडे खेळणी सगळं घ्यायचं आहे म्हणून तुला काम करावं लागतं ना. ती खूप
सही आहे. भयंकर. अगं खूप बडबडते, तिला शूटिंगला यायला आवडतं, प्रचंड नौटंकी आहे, उत्तम भाषा म्हणजे काय कम्युनिकेशन स्किल आहे, संभाषण स्किल आहे तिच्याकडे. ती वल्लरीचे डायलॉगसुद्धा कधी कधी म्हणते दॅट इज दॅट. मलासुद्धा म्हणजे ते डायलॉग्स माझ्यावरती प्रयोग केले जातात त्याचे, हे सगळं होतं. बट हॅव्हिंग सेड दॅट माझी मुलगी टचवूड की ती फार समंजस आहे, म्हणजे वयाच्या मनाने ती समंजस आहे. आणि मी खूपच कमाल माणसांच्या अवतीभोवती आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की आपण पॉझिटिव्ह असू तर आपल्याला युनिवर्स हेल्प करतं. सो माझं युनिवर्स जे माझा नवरा, आई, छोटू माझी सान्वी, हे माझं युनिवर्स आहे जे मला खूप कमाल सपोर्ट करतात. आणि त्यांच्या सपोर्टशिवाय खरंच हे पॉसिबल नाही आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.